मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करत असलेला टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आला। या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेतलाय। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला, टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण 1,53,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ट्रक चालक अरमान सोहराब खान वय वर्ष 20 राहणार नुहू हरियाणा या आरोपी विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय।